3 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. हे 2 मिनिटं बघत काय नाव आहे, काय नाव आहे वेडा टीम आणि वेडा बॅटिंग आहे का. तर नवीन सामन्याकडे आपण जातोय. वेडा संघ आपण बघितलं तर फलंदाजी करत असताना एका साईडला आपण पाहिलं तर वाड्याचा संघ. तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सर्व डॉक्टर मंडळीचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. रात्रीचं सत्र आणि रजनी स्पर्धा आपण पाहतोय. वेडा वर्सेस वाडा या 2 संघामध्ये सामना आपण पाहतोय. हो हो, यावेळी बघितलं तर दांडी गुल विकेट मात्र आपण पाहिला तर यावेळी जात असताना अमोल तुमची टीम आहे का, तुमची टीम आहे ना, तुम्ही बक्षीस घेऊन जा. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आणि यावेळी बघितलं पंच वाईट. यावेळी चेंडू आपण बघितलं तर रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सामना सुरू आहे आणि फलंदाजी करणारा संघ. हो, चेंडू बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला चेंडूची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत मैदानावरती. तमाम आज डॉक्टर या स्पर्धेला उपलब्ध झाले, त्या सर्व डॉक्टरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण ही पाहतोय स्पर्धा विरार मेडिकल असोसिएशन 31st म्हणजे आदित्य वर्तक सर, तुमचं नक्कीच धन्यवाद देईन. 31 वर्ष सातत्याने स्पर्धा तुम्ही चालवतायत आणि या स्पर्धेला तुम्ही लीड करतायत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक. हॅलो हॅलो, तर आपण यावेळी आपण पाहिलं तर 31 वर्ष आपण बघतोय आणि खरंच चहा एका व्यक्तीमुळे स्पर्धा सातत्याने पुढे येताना पाहते ते आदित्य वर्तक सर यांचा मी धन्यवाद देईन. ते सातत्याने आम्हाला समर्थन करण्याची संधी देत आहेत या स्पर्धेला आणि नक्कीच आम्हाला सुद्धा खूप चांगलं वाटते ज्यावेळी अशा प्रकारच्या स्पर्धा आम्हाला करायला मिळत आहेत. तुकाराम मांगेला सर यांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला आलात. झहीरबाई, यावेळी पाहिलं तर 2 धावांची मात्र आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच मिळाल्या. सर्व क्रीडा रसिकांसाठी आवर्जून आपण बघतो, कारण प्रत्येकाचा व्यवसाय, नोकरी धंदा, त्यानंतर आपला बिझनेस सांभाळून आज काहीतरी विरंगुळा म्हणून ही स्पर्धा आपण पाहिली तर तुमच्या भेटीसाठी आलंय. यावेळी बघितलं तर आपण चांगलं क्रिकेट यावेळी पाहायला मिळतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावा आपण पाहिलं तर 6. वेडा हा संघ आपण बघितला तर प्रथम फलंदाजी करत असताना 1 गडी बाद. धावसंख्या आपण बघितलं तर 6 धावा. एका षटकाचा खेळ. मयूरकडे जाऊया, संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा यू गए और यू आए.
दिवस सर आपण पाहिला तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उद्या साजरी केली जाईल. संपूर्ण आपण बघितलं जगभर हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय. हिंदवी स्वराज्य ज्यांनी या हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि ते आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज. यावेळी बघा आपण गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पुन्हा आम्ही विनंती करतो आमच्या समालोचन कक्षातून की तुम्ही एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. प्रत्येक डॉक्टरांच्या टीमला विनंती आहे की आपला एक 12वे खेळाडू इथे पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. स्पर्धा लाईव्ह आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या ती स्पर्धा पाहतायत. दत्ता गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर दत्ता आपण बघितलं तर गोलंदाजी हाताळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बघितलं ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चांगला चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा. दत्ता डॉक्टर दत्ता गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. गोलंदाज यावेळी बघायचा आहे पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू अवैध आहे आणि यावेळी चुकीला माफी नाही आहे. गडी बाद गॉन. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा असणं फार जरुरी आहे. कारण ह्या दोन गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत. क्रिकेटमध्ये शिस्त समर्पण आणि ध्येय ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे क्रिकेटर होऊ शकतात आणि खेळू शकतात. अपील केला जातोय. हो यावेळी बघितलं अपील ठोकरलाय आणि आपण बघितलं चेंडू समोरच्या रेषेमध्ये होता समोरच्या लाईन मध्ये होता. खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. मुश्किलों को आना पार्ट ऑफ लाइफ है लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है. आपकी कला यहाँ पर पेश करनी पड़ेगी. जर चांगला खेळ तुम्ही दाखवला तर तुमचा संघ विजय होऊ शकतो. 3 षटकांचा खेळ आहे. काय घडेल काय बिघडेल. यावेळी मात्र ऑन द फायर चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार षटकार. बसल्या सुद्धा प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील. षटकार. 6 धावा अंकित केल्या गेल्या. हो यावेळी बघा चेंडू असं हलक्या हाताने खेळलाय. सिंगलला खेळलाय आणि क्रिकेटमध्ये ही गोष्ट आहे की अतिथी भव. ज्या प्रकारे चांगले अच्छो का सन्मान करो बुरे का अपमान करो. चांगला चेंडू आला तर त्याचा सन्मान करा. आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात ज्या प्रकारे आपण पाहुण्याचा सन्मान करतो त्या प्रकारे क्रिकेटमध्ये सुद्धा गोलंदाजाचा सन्मान करणं फार जरुरी आहे. आणि यावेळी सन्मान केलाय. सिंगल मात्र पूर्ण केलंय. षटक क्रमांक आपण बघितला तर जवळजवळ 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा पाहिल्या तर धावा झाल्या त्यामध्ये जवळजवळ 14 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण. धावा 14. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अपयशी यशाची पहिली पायरी आहे. परत सातत्यपूर्ण येणारं अपयश हेही चांगलं नाही आहे. अपयशातून शिकावं लागेल. संघर्ष करावा लागेल. धावसंख्या 15 धावा. वेडा संघ जर प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं तर वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशन यांचा संघ फलंदाजी करत असताना आपण बघतोय एका साईडला आपण बघितलं तर वाडा म्हणजे ग्रामीण भागातून हा संघ आपण पाहू शकतो. वाडा म्हणजे जव्हार मोखाडा विक्रमगड इथला वाडा तालुका आणि तिथला संघ डॉक्टरांचा आज या मैदानावरती आलाय. खूप लांबचा प्रवास पार करून तुम्ही इथपर्यंत आलात. चांगला खेळ मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार. आपण पाहतायत विरार मेडिकल असोसिएशन मान्यताप्राप्त स्पर्धा गेली 31व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते.
ओहो, यावेळी चेंडूची दिशा भरकटलाय, खेळाडू भरकटलाय, चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंच मात्र आपले पंख बाहेर काढतायत, वाईटचा इशारा आणि अवांतर मध्ये धावसंख्या आपण पाहिली तर धावा आता वाढतात, त्या म्हणजे 16. धावसंख्या 16. ओहो, ऑप्शनच्या बाहेर यावेळी चेंडू लँड होतोय. आपण बघितलं आता रात्रीच्या सत्रामध्ये खूप म्हणजे आज महिला डॉक्टर सुद्धा आहेत, त्यांची फॅमिली सुद्धा इथे आलेत. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. वेळात वेळ या स्पर्धेला दिलाय. तुमची ही नावाची मानाची अभिमानाची स्पर्धा आहे, ही तुमच्यासाठी स्पर्धा आणलेली आहे. आणि 31वं वर्ष पुन्हा एकदा आदित्य वर्तक साहेब, तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळी बघा चेंडूवरती केला हमला, पुन्हा एकदा सिंगलसाठी जातोय. एक धाव पूर्ण केलंय आणि एका धावेनी धावाची गती जर पाहिली तर धावसंख्या 18 धावा. 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रात्रीचं सत्र क्रिकेटचा खेळ आहे. माणसाचा वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेले सांगता येणार नाहीये. ओहो, यावेळी लांब 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 चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. या फटक्याची आवश्यकता होती, धावा येत नव्हत्या. आता मात्र धावाला वेग वाढला गेलाय, कारण ज्या प्रकारे तुम्ही आपण पाहिलं तर यावेळी पुन्हा एकदा सरळ सरळ माय बाप क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी आलाय उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर काय फटके खेळला, 2 चेंडूवरती 2 दणदणीत षटकार आले, धावांची गती वाढली गेली. धावा पाहिल्या तर 30 धावा. म्हणजे आपण असं वाटलं नव्हतं की एवढी धावसंख्या होईल, परंतु फलंदाज आता मात्र फॉर्म मध्ये आहे. प्रत्येक चेंडूला सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. किती बॉल या षटकातील टाकला नाही अजूनही, मला वाटतं एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल या षटकातील. क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा करायच्या आहेत. त्याला संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे येऊया.
धन्यवाद. वाडा संघ तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या इथे पाठवून द्या. वाडा संघ आपण बघितलं तर प्लीज. वाडा संघ विनंती आहे. वाडा संघ एक विनंती आहे की तुमचा एक अतिरिक्त खेळाडू या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया. आव्हान ठेवले ते म्हणजे जवळजवळ 31 धावांचं 31 आणि 31 धावा वाडा संघ कशा प्रकारे पूर्ण करेल. कारण वाडा संघ आपण पाहिला तर ग्रामीण भागातून पुढे आलाय. म्हणजे वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे आपण पाहिलं तर पालघर जिल्हा विधानसभा मतदारसंघामधला एक जिल्हा आपण तालुका पाहिला तर वाडा आहे. आणि तिथून वाड्यातले डॉक्टर आज या मैदानावरती आपला खेळ दाखवण्यासाठी मैदानावरती आलेत. तमाम डॉक्टरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. महिला डॉक्टर सुद्धा आहेत, त्यांची फॅमिली सर्व इथे आज उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी विरार मेडिकल असोसिएशन तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सिंग सर सुद्धा आहेत आमचे जुने डॉक्टर, त्यांचं सुद्धा आभार. यावेळी आपण पाहिलं तर जोशी सर आहेत, खूप मेहनत करतायत. आदित्य वर्तक साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण 31वं पर्व पाहतोय, त्यांनी या स्पर्धेला लिडरशिप केलंय, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि गेली सातत्याने इतकी वर्ष आम्हाला समालोचन करण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल सुद्धा तुमचा आभार. चला आपण पुन्हा एकदा 31 धावांचं आव्हान आहे आणि 31 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल यासाठी हा धावता खेळ पाहण्यासाठी आलेले सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 31 धावा आणि 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 31 धावा. वाडा संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल यावरती नजरा लागल्यात प्रेक्षकांच्या. फलंदाजी वाडा संघ पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो तुमचा एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. यावेळी पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय, सिंगल पूर्ण केले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? यस नो करता करता 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. आता मात्र तुम्हाला झगडावं लागेल प्रत्येक धावेसाठी, कारण एक एक धाव ही क्रिकेटमध्ये लाईफ लाईन आहे. शालेय जीवनामध्ये प्रत्येक मार्क्स, पॉलिटिक्समध्ये प्रत्येक ओट आणि या क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही संजीवनी आहे. बॅट्समॅनचं नाव काय? एक आला, सिंगल आला. पण बॅट्समॅनचं नाव बी काय आहे का? धावसंख्या 3 धावा. हो या वेळा बघा फलंदाज नक्कीच आपण बघितलं तर फिरवलाय. चेंडू टाकल्यानंतर चेंडू गिरकी घेतोय आणि फलंदाजाची फिरकी घेतोय असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडू आणि 3 धावा. ओहो ब्लॉकल चेंडू होता, खोदून काढला. सिंगल मात्र पूर्ण केलं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? यावेळी बघायचंय काय घडतंय, काय बिघडतंय. ओहो हो सकताय खतरा. अति घाई संकटात नाही असं काहीतरी पाहायला मिळेल का?
ऋषण अक्षय आहे ना. 70 ला हे मुद्दामून लावतात. काय झालं मॅच? एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 6. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 31. म्हणजे आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. एका साईडला वाडा तर एका साईडला आपण बघितलं तर वेडा जिंकेल की वाडा जिंकेल, दोघांमध्ये WW आहे. कुठला संघ जिंकेल हे पाहावं लागेल. 12 चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. सर 12.25चा एव्हरेज आहे. पुन्हा एकदा आपण जर 12.1चा विचार केला जोशी सर, तर त्याच पद्धतीने आता धावा जमाव्या लागतील. कारण कॅल्क्युलेट आपण जर हिसाब केला सर, तर त्यानुसार आपण जर बघितलं प्रत्येक षटकामागे तुम्हाला कमीत कमी 12-12.5 धावा कराव्या लागतील. आणि त्याच प्रकारचं समीकरण आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही पद्धतीने काही घडेल हे सांगता येत नाही. अनेक खेळ आपण पाहिले आणि म्हणून 2019चा वर्ल्ड कप विसरून चालणार नाही आहे सर. कारण न्यूझीलंड आणि इंग्लंडची विश्वचषकातली लढाई आणि एका धावेने इंग्लंड संघ विजय झाला होता. राहुल आता इकडे किती पाहिजे? 6 बॉल 25. 2 बॉल झाले का? काय रन निघाले? यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं वेगावरती चेंडू जातोय. सिंगल मात्र पूर्ण केलंय. हो दुसरा धाव करण्याचा प्रयत्न हा करता करता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. धावा कराव्या लागतील, लढावं लागेल. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला लढावं लागेल. आता समीकरण काय? समीकरणाकडे बघूया. प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण आहे. एक चेंडू डॉट केला तरी दबाव आहे. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं फार जरुरी आहे. 13 यावेळी डॉट प्रेशर दबाव. दिवसाचं क्रिकेट वेगळं आहे, रात्रीचं क्रिकेट वेगळं आहे. ओस पडलाय, चेंडू ओला झालाय. खेळणं तेवढं आसान नाही आहे, मात्र तुम्हाला धावा कराव्या लागतील. क्षेत्र कुठले असो कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र बघितलं तर सिंगल पूर्ण होतंय. सिंगलनी होणार नाही आहे. सामना लांब चाललाय. कारण आता तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने सफर करू शकत नाही आहे. तुम्हाला हवाई सफर करावे लागेल, प्लेनचं तिकीट काढावं लागेल, षटकार मारावे लागतील, तरच तुम्ही सामना जिंकू शकतात. की सामना लांब चाललाय. आतापर्यंत धावा झाल्यात 15, अजूनही करायच्या 16. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 16 धावा. महिला क्रिकेटमध्ये हा करिश्मा 6 चेंडू 6 मारणारी मिताली राज भारतीय संघाची कर्णधार.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर गॅरी सोबर्स वेस्ट इंडिज, युवराज सिंग इंडिया, त्यानंतर आपण बघितलं हर्षल गिब्स आफ्रिका. यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, गडी बाद होईल का? हो हो हो, यावेळी मात्र जीवनदान दिलंय. संधी निर्माण झाली होती झेल पकडण्याची. सर संधी वारंवार प्राप्त होत नाहीये. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो कर्तृत्ववान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो तो नक्कीच यश प्राप्त करू शकतो. यावेळी बघितलं संधी आली होती. आपण पाहिलं तर आता धावा 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावा करायच्या, त्यामध्ये जवळजवळ 13. 6 चेंडू आणि 13 धावा. या 3 चेंडूवरती काय घडेल? हे 3 चेंडू मधला एखादा षटकार आला तर सामना आपण बघितला वाडा संघाकडे जाईल, आणि जर चेंडू डॉट गेला तर सामना जो आहे तो जाईल वेडा या संघाकडे. वेडा संघ म्हणजे आपण पाहिला तर सोळा धावांची आवश्यकता आहे. 16 धावांची आवश्यकता आहे आणि 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 धाव जरी कमी आली तरी सामना फलंदाजी करणारा संघ हरू शकतो. बीडीसीसी आणि विरार रॉयल संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे, टॉस साठी. पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 10, 5 चेंडू आणि 10 धावा. रात्रीच्या सत्रामध्ये सामना झालाय गरम. आपण पाहिलं तर आता मात्र अजूनही जवळ पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आणि धावा करायच्या 10. खूप जबरदस्त सामना मूड मध्ये आलाय रात्रीच्या सत्रामध्ये. आता येणारा चेंडू, हो चांगला फटका खेळलाय, सिंगल मात्र पूर्ण केलंय. दुसरा घेण्याचा प्रयत्न, एका होते आणि यावेळी बघितलं तर चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. 4-4. अजूनही आपण बघितलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज. एक तेरी है तो एक मेरी है, तू शेर तो मैं सव्वा शेर है, तो गब्बर शेर कहां पर है. आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना अजूनही आपण बघितला बॅलेन्सिंग आहे. सामना 50-50 बिस्किट पद्धतीने आहे. कोण जिंकेल कोण हरेल माहित नाही आहे. मात्र 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 2 चेंडूत 1 षटकार मारावा लागेल. अटी तटीचा सामना आहे. दिल की धडकन है तेज करने वाला क्रिकेट. फुल टॉस. यावेळी बघा मिड विकेट कडे जातो चेंडू. 1 धाव काढले, दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न होईल का? हो हो म्हणता बघायचं. 2 धावा, 2 धावा पूर्ण. खलबली मची हुई है, खलबली मची हुई है. अभी 1 गेंद और 4 रनों की जरूरत है. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चौका, कंपल्सरी छक्का पाहिजे. 2 धावा 3 धावा सामना जिंकून देणार नाही आहे. 1 चौकारची गरज आहे. वाडा संघ चौकार मारेल का? फलंदाज हिरो होईल की गोलंदाज? नायक कोण खलनायक कोण? पिक्चर मध्ये नायक होता अनिल कपूर, खलनायक होता संजय दत्त, आणि या पिक्चर मध्ये कोण आहे ते पाहावं लागेल. हो बघायचंय पंचांकडे. आणि यावेळी आपण बघितलं तर यावेळी आपण बघितलं तर
पंच निर्णय काय आहे? बॉल काउंट आहे का? नाही, बॉल काउंट नाही आहे. अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे. किती पाहिजे आता? आता किती पाहिजे? एक बॉल चार पाहिजे. एक चेंडू 4 धावा. पाहत राहा, बघत राहा क्रिकेटचा महासंग्राम. हो, यावेळी बघा चेंडू लेगच्या बाहेर निघतोय. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर आणि फलंदाज बघितलं आपण सफल झाले होते. जास्तीत जास्त आपण बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर निघाले, नाहीतर त्यामुळे नंतर नक्कीच तो चेंडू आपण बघितला तर बाहेर गेला असता. परंतु यावेळी वाडा संघ आपण बघितलं तर पराभूत झाला आणि वेडा संघ विजय झाला. कॉंग्रॅच्युलेशन वेडा संघ आणि वाडा संघ, तुम्ही सुद्धा या स्पर्धेत आलात. या स्पर्धेमध्ये हो डीबीएनची टीम आमची आलेली आहे. आज चांगलं कार्य, चांगलं काम डीबीएनच्या माध्यमातून दमदार भरोसेमंद नेटवर्क असं आम्ही नामकरण केलंय डीबीएनचं. 3 धावांनी इकडे विजयश्री प्राप्त केलाय. बीडीसीसी संघ, त्यानंतर वेडा संघ आणि त्यानंतर